सुस्वागतम. नमस्कार. आज मिरज विद्यार्थी संघाच्या 98व्या वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचे मी हिमांशुलेले स्वागत करतो. आजचं आपलं 9वं पुष्प आहे. हे पुष्प कैलासवासी वासुदेव पांडुरंग कुलकर्णी कौलवकर व कैलासवासी गुंडोदासो कंपली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे आणि याचं सहप्रायोजकत्व डॉक्टर उदय राजाराम कुलकर्णी यांच्याकडून कैलासवासी श्री राजाराम गोविंद कुलकर्णी जतकर आणि कैलासवासी श्रीमती मंगला राजाराम कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आहे. आज आपल्याकडं वाईहून डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. सर्वप्रथम सर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक उत्तम व अभ्यासू वक्ते म्हणून परिचित आहेतच. आजचा विषय आहे छद्म वैद्यक आणि आम्ही भारतीय लोक. छद्म वैद्यक चा एक इंग्रजी अर्थ सांगायचं झालं तर सुडो मेडिकल सायन्सेस. याच पार्श्वभूमीवर सरांनी सुरुवातीला होमिओपॅथीचं शिक्षण घेतलं होतं आणि काही काळ सर अध्यापन करत होते. मात्र होमिओपॅथी हे अशास्त्रीय आहे आणि छद्म विज्ञान असल्याची खात्री झाल्याने पुन्हा 12वीचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेतून पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधून सरांनी प्रवेश मिळवला आणि तिथून MBBS पूर्ण केलं व त्यापुढं स्त्री आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र या विषयात सरांनी MD पूर्ण केलं. गेली 23 वर्ष ग्रामीण भागामध्ये सर वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. वाई ऐतिहासिक शहर असलं तरी लहान गाव आहे. लहान गावात असूनही अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रांचा वापर ते आपल्या सेवेमध्ये करतात. ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी अनेक युक्त्या लढवल्या आहेत व निरनिराळ्या शल्यक्रियांचे ते जनक देखील आहेत. आणि या साऱ्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार 2007 साली त्यांना मिळालेला आहे. IMA तसेच इतर संघटनांमध्ये देखील सर विविध पदांवर काम ते करतात. स्त्री आरोग्य तज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेत कामविज्ञान समितीचे पहिले सचिव म्हणून देखील सरांची निवड झाली होती. स्त्री आरोग्य विषयक लिखाण सरांचं विशेष लोकप्रिय आहे. त्याचबरोबर सर एक प्रसिद्ध ललित लेखक. विज्ञानावरचे त्यांचे मार्मिक लेख प्रसिद्ध आहेत. इंटरनेटवर शंतनू वाच या नावाने खुसखुशीत ब्लॉग्स देखील सर लिहितात. यूट्यूबवर पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी खास मराठी चॅनेल देखील आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेडेक्स हे जे व्यासपीठ आहे त्या ठिकाणी सुद्धा सरांचं भाषण झालेलं आहे. लिखाण, वाचन, नाटक व प्रवास हे सरांचे आवडीचे छंद आहेत. कॉलेज जीवनापासूनच सर लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा अनेक सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सध्याचे ते सातारा जिल्ह्याचे अनिसेस जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहतात. नास्तिक विचार आणि उत्क्रांती हे सरांचे खास आवडीचे विषय आहेत आणि अशा अनेक विषयांवर अत्यंत शुद्ध व फरड्या मराठी भाषेत सर महाराष्ट्रभर किंवा भारतभर व्याख्यानं गेली 20 वर्ष ते देत आहेत. सरांची प्रकाशित झालेली पुस्तकं माझा प्रवास, होमिओपॅथी ते ॲलोपॅथी, माझ्या मानसिक प्रवासाची अनोखी कहाणी. सरांनी लॉर्ड ऑफ द फ्लाईज या नोबेल विजेत्या कादंबरीचे नाट्य रूपांतर मराठीमध्ये केले आहे. देवाघरची फुले. पाळीमिळी गुपचिळी हे सरांचं स्त्री आरोग्य विषयक लिखाण सुद्धा प्रसिद्ध आहे. व्यक्तिचित्रे म्हणून फादर टेरेसा हे सुद्धा पुस्तक सरांचं प्रसिद्ध आहे. डॉक्टर संदीप श्रोत्री यांचं कास द प्लॅटो ऑफ फ्लॉवर्स या इंग्रजी पुस्तकाचं सरांनी पुष्पपठार कास यामध्ये भाषांतर केलेलं आहे. डॉक्टर अनिल जोशी यांचे इमॉर्टल रिमेन्स यांचं त्यांनी अपार्थिव या पुस्तकामध्ये भाषांतर केलेलं आहे. जागतिक पातळीवर गाजलेली काही पुस्तकं आहेत जसं की जारेड डायमंड यांचं व्हाय इज सेक्स फन, संभोग का सुखाचा हे पुस्तक सुद्धा सरांनी त्यांच्या अत्यंत रसाळ भाषेत भाषांतर केलेलं आहे मराठीमध्ये. आणि डॉक्टर रिचर्ड डॉकिन्स हे जे जगप्रसिद्ध वैज्ञानिक आहेत किंवा नास्तिक चळवळीचे एक मोठे चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, तर त्यांचं द मॅजिक ऑफ रियालिटी
हे अत्यंत गाजलेलं पुस्तक त्यांनी मराठीमध्ये जादुई वास्तव ह्यामध्ये त्यांनी भाषांतर केले आहे आणि ते मराठीत सुद्धा तितकंच प्रसिद्ध आणि गाजलेलं आहे. त्याबरोबरच आयन रँड यांचं द नाईट ऑफ जानेवारी 16 याचं त्यांनी रात्र 16 जानेवारीची मध्ये मराठीमध्ये भाषांतर नाटक केलेलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विज्ञान लेखनाबद्दल 2019 साली विलास शंकर रानडे पुरस्कार देखील सरांना प्राप्त झालेला आहे. तसेच मराठी विज्ञान परिषदेचे वैद्यकशास्त्रावरील उत्कृष्ट ग्रंथ म्हणून 2019 डॉक्टर चंद्रकांत शंकर वागळे पारितोषिकसुद्धा सरांना मिळालेलं आहे. त्यामुळं आज आपण सर्वांनी अशा या अत्यंत जिज्ञासू विज्ञानवादी अभ्यासू व्यक्तिमत्वाचं इथं टाळ्या वाजून जोरदार स्वागत करूया. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं विवेचन आमच्या श्रोत्यांसमोर मांडावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल आगाशे सर, या संस्थेचे पदाधिकारी आणि श्रोते हो, मी मोठ्या जबाबदारीनी आणि मोठ्या प्रेमाने अगत्याने या आमंत्रणाचा स्वीकार केलेला आहे. कारण या संस्थेचे एक उद्वर्यू वसंतराव आगाशे यांच्याकडे मी यायचो, ते माझ्या लांबच्या नात्यातले आहेत आणि त्यावेळेला लहान असताना मी बरेचदा श्रोता म्हणून या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेलो आहे. आणि दरवर्षी अर्थातच मी काही यायचो नाही, सगळी व्याख्यानं ऐकायचो नाही, पण वसंतराव हे अतिशय गोष्टी वेल्हाळ होते आणि कधी भेटले की ते त्या अमुक झालं तमुक झालं असं सांगत सांगत त्या व्याख्यानमालेच्या कथा सांगत राहायचे. आणि त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर असं एक चित्र उभं राहिलं होतं आणि कधीतरी आपल्याला इथे बोलायला मिळेल असंही वाटत होतं. ती संधी या निमित्ताने आली याचा मला विशेष आनंद होतो आणि त्याहीपेक्षा विशेष अभिमान वाटतो. कुठलाही शास्त्रीय आधार नाही अशा पद्धतीचे वैद्यकीय उपचार आणि त्यामुळे होणारं आपलं नुकसान ते का चालू राहतात वगैरे 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 याचा थोडक्यात उहापोह मी करणार आहे. हा उहापोह करण्याची विशेष गरज आहे कारण हे उपचार हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बोकाळत आहेत असं दिसतं. त्याला सरकारचाही मोठा पाठिंबा आहे, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. छद्मवैद्यकाचे अनेक प्रकार आहेत आणि देशोदेशी आहेत, आपल्याकडेच आहेत असं नाही, जगभर आहेत. त्याला कुठलाही देश संस्कृती अपवाद नाही. पण ठळकपणे नाव पुढे येतं ते होमिओपॅथीचं. एक क्लास एक्झाम्पल असं ज्याला म्हणता येईल ना, की जसं आम्हाला औषधशास्त्रात शिकवतात की सगळी पेनिसिलिन गटाची औषधं 60-70 असतील, सगळी शिकायची गरज नाही, एक शिका, त्याच्या साधारण गुणधर्म सगळ्याचे सारखेच असतात. त्यामुळे एकच औषध उदाहरण म्हणून शिकवलं जातं आणि मग त्याच्यावरून बाकी सगळ्याचे शीतावरून भाताची परीक्षा न्यायानं आपण करू शकतो. त्यामुळे क्लास एक्झाम्पल मी होमिओपॅथीचं घेईन. माझ्या विवेचनातली बरीचशी उदाहरणं त्यातलीच असतील. त्याचं 2 गोष्टी आहेत. मी होमिओपॅथीचा पदवीधर असल्यामुळे तुला त्यातलं काय कळतंय, तू गप्प बस, अशा प्रकारचा आक्षेप येऊ शकत नाही. कारण असं समजा मी वेगवेगळ्या याच्याबद्दल बोलत बसलो तर त्या छद्मविज्ञानाची नालायकी तपासण्याऐवजी माझी लायकी तपासण्याचा उद्योग सुरू केला जातो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी हे यातली उदाहरणं मी घेतलेली आहेत. या सगळ्याला मिळून सगळ्या प्रॅक्टिसेसला मिळून कॉम्प्लिमेंटरी, ट्रेडिशनल आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन असे अनेक शब्द वापरले जातात. WHO सुद्धा याची नोंद घेतलेली आहे. आणि आपल्या समाज जीवनाचा आणि आरोग्य व्यवस्थेचा हा एक महत्त्वाचा हिस्सा आहे, खूप मोठा भाग आहे. त्यामुळे त्याचा चिकित्सक अभ्यास करणं हे खूप खूप आवश्यक आहे. जसे अनेक प्रकारचे फॅड असतात तसे आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा फॅड असतात आणि मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा फॅड असतात. त्यामुळे आपण सगळेजण याला कमी अधिक प्रमाणामध्ये बळी पडत असतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं हे अगदी अगदी आवश्यक आहे.
अनेक हे जे पर्यायी आणि पूरक अशा पद्धतीचे औषधोपचार पद्धती सांगितल्या जातात, त्यांचा असा दावा असतो की आम्ही आधुनिक वैद्यकीला पर्याय म्हणून उभे आहोत. आणि आधुनिक वैद्यकांचा असा दावा असतो की हे पर्याय काही नाही, ही शुद्ध छाछूगिरी आहे, अत्यंत अशास्त्रीय आहे, ही भोंदूगिरी आहे, ह्याच्यात उपाय होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता जास्त आहे, अशी ही मंडळी मांडणी करत असतात. त्यात मी सुद्धा आलो. आणि या पॅथीच्या भांडणामध्ये ना, जाऊ दे, तुमचंही बरोबर यांचंही बरोबर, दोघंही आपापल्या जागी श्रेष्ठ आहात वगैरे असा समन्वयवादी सूर लावणारे जे बोके असतात ना, ते सगळ्यात जास्त टाळ्या घेऊन जातात. त्यामुळे आणि पेशंटला याच्या कशाशी घेणं देणं नसतं, त्यांना बरं वाटण्याशी मतलब असतो. त्यांचा विचार असा असतो की कोणाच्या का कोंबड्यानं असे ना सूर्य उगवण्याशी मतलब. त्यामुळे त्यांना काय घेणं देणं पडलेलं नसतं की तुमचं खरं का खोटं का काय. पण अशा पद्धतीचा हा आंधळा विश्वास हा कधी कधी त्रासदायक ठरू शकतो आणि क्वचित का होईना पण घातक सुद्धा ठरू शकतो. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं, असं एक चमकदार वाक्य आपण बरेचदा ऐकतो. आणि असं कोणी म्हटलं की त्याला टाळ्या वाजवायला आपलेही हात सरसावतात. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर जिथं विज्ञान संपतं तिथे अज्ञान सुरू होतं, एवढंच खरं सत्य आहे. तिथे बाकी दुसरं तिसरं काही सुरू होत नाही. आणि अशा अज्ञानाच्या जागा भरपूर आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्राला कळलेलं नाही असं अजून खूप काही आहे. पण तुम्हाला तरी सगळं कुठे कळलंय, मग आम्हाला शहाणपणा शिकवणारे तुम्ही कोण, असं एक काउंटर आर्ग्युमेंट असतं. विज्ञानाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, मग आम्हाला कशाला शिकवायला जाताय तुम्हीच अर्धवट आहात. बरं, आम्ही अर्धवट होते विज्ञानाला मान्यच आहे. विज्ञानाचं पहिलंच गृहीतक असं आहे की आपल्याला सगळं समजलेलं नाही, म्हणून विज्ञान विनम्र असतं. त्यामुळे सर्वज्ञानी असल्याचा दावा कुठलाच वैज्ञानिक असा दावा करत नाही. पण काय आपल्याला माहीत नाही हे विज्ञानाला नेमकं माहिती असतं. आणि असे अज्ञाताचे काजळ कोपरे कल्पनाशक्तीनं भरून काढायचं हे काय खरं नाही. तुमच्यापैकी बरेच जणांनी हारारीचं पुस्तक वाचलं असेल, होमो डिस म्हणून खूप गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की माणसाला लागलेल्या अनेक महत्त्वाच्या शोधांपैकी अज्ञानाचा शोध हा सगळ्यात महत्त्वाचा एक शोध आहे. तो असं दाखवून देतो की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला हे सगळे युरोपीय प्रवासी जहाजं घेऊन बाहेर पडले, त्यावेळेला त्यांनी आफ्रिकेच्या, अमेरिकेच्या, आशियातले अनेक किनारे ढुंडाळायला सुरुवात केली आणि त्या किनाऱ्यांचे त्यांनी नकाशे रेखाटले. अर्थातच त्यांना किनाऱ्याजवळचा भूभाग जास्त परिचित होता, तिथे काय आहे काय नाही हे माहिती होतं. आणि खोलवर आफ्रिकेच्या खोल जंगलात काय आहे याची काही माहिती नव्हती. मग ते नकाशे काढायचे, किनाऱ्याचे सगळे बरोबर काढायचे. आणि आतला जो भाग होता ना त्याच्यामध्ये चित्रविचित्र पक्षी, प्राणी, असे याचं मगरीचं डोकं आणि घुबडाचे पंख असलेलं काहीतरी शरीर असलेलं अशा प्रकारचे ते प्राणी काढून हे सगळं तिथे ते चित्र काढलेली असायची. लेटर ऑन काही कालावधीनंतर ह्या जागा कोऱ्या राहायला लागल्या. नकाशातल्या या जागा कोऱ्या राहायला लागल्या, इंडिकेटिंग की आम्हाला हे मान्य आहे की आम्हाला हे माहीत नाही, दिस इज स्टील अनएक्सप्लोर्ड. आणि अशा रिकाम्या जागा ठेवणं आणि त्या रिकाम्या आहेत हे मान्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकी ज्यांचा केमिस्ट्रीशी संबंधित आला असेल त्यांना मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल माहीत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा त्याचा पिरियॉडिक टेबल मांडला त्यावेळेला सगळी रसायनं ज्ञात नव्हती. त्यांनी त्या संभाव्य जागा रिकाम्या ठेवल्या आणि म्हणून त्याचा अंदाज बरोबर ठरला आणि त्याची मांडणी बरोबर ठरली. इतर अनेक शास्त्रज्ञांच्या पुढे तो पाहू शकला. त्यामुळे पुरेशा पुराव्याअभावी केलेला कुठलाही दावा हा विज्ञान नाकारतं. पण मुळात पुराव्याच्या संकल्पनाच भिन्न भिन्न असतात. म्हणजे हे पर्यायी वैद्यकवाले असं म्हणतात की आम्ही इतके पुढे आहोत की आम्हाला तर सगळं ज्ञान आहे, त्याचं विज्ञान शोधून काढायचं बाकी आहे, आता ते तुम्ही करा, असं त्यांचं म्हणणं आहे. की वी आर दी सायन्सेस ऑफ द फ्युचर. विज्ञानाचीच अजून तेवढी प्रगती झाली नाही, त्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना आमच्यातलं काय कळत नाही, तुम्ही आमच्या मागे मागे जेव्हा पोचाल तेव्हा बघू, आम्ही ऑलरेडी पुढे गेलेलो आहोत, असं त्यांचं म्हणणं असतं. विज्ञानाचं म्हणणं याच्या बरोबर उलटं असतं.
विज्ञानाचं म्हणजे पहिलं गृहीतक विज्ञानाचं असं आहे की ही प्रत्येक माणसं, सगळी माणसं ही भंपक, बनेल, चालू, डांबरट, डॅम्बिस वगैरे वगैरे असतात. ती सगळी आत्मप्रौढीला चटावलेली असतात, पैशासाठी वखवखलेली असतात, प्रसिद्धीसाठी हापापलेली असतात आणि पूर्व पुण्याईने दिपलेली असतात. हे विज्ञानाचं पहिलं गृहीतक आहे. त्यामुळे कुणी कुठलाही दावा केला तर तो वैज्ञानिक दृष्टिकोनवाला माणूस म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण याच्यासाठी पुरावा दाखव. कशावरून तू याच्यामध्ये तुझे वेस्टेड इंटरेस्ट कशामुळे नाहीत. मला संधिवातावरती 100% लागू पडेल असं औषध मिळाल्याचा दावा मी केला तर मला माझे सहकारी म्हणतील की यू प्रूव्ह दॅट, आम्हाला त्याचा पुरावा दाखव. टाईप 1 डायबिटीस बरा करतो असा दावा केला तर सगळ्या अंगावर येतील, म्हणतील की पुरावा दाखव. नाहीतर तुझं औषध तू निव्वळ पैसे मिळवण्यासाठी करतोयस, काहीतरी गफलत आहे, मखलाशी आहे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. पुरावा सुद्धा सगळा सारखा नसतो. पुराव्याच्या सुद्धा परी असतात. चढत्या भाजणीने आपल्याला तो पुरावा अधिकाधिक नेमक्या निष्कर्षाप्रत घेऊन जातो. त्यामुळे या पुराव्याच्या आधारे केल्या जाणाऱ्या शिफारशींच्या सुद्धा परी असतात. रेकमेंडेशन क्लास 1, क्लास 2, क्लास 3 किंवा ABCD असे असतात, पुस्तकामध्ये छापलेले असतात. त्यामुळे सगळा पुरावा, कुठला पुरावा ग्राह्य, कुठला किती ग्राह्य हे ठरवण्याचे एक शास्त्र आहे. आणि अशा पद्धतीने पुराव्याच्या शास्त्रानिशी तावून सुलाखून काढलेले निष्कर्ष आणि त्या आधारे केलेली वैद्यकीय व्यवसाय याला आधुनिक वैद्यकीय असं म्हणतात. याला पुरावाधिष्ठित वैद्यकीय असं म्हणतात. आणि this is evidence based medicine as against what was once eminence based medicine. की कोणीतरी अनुभवी डॉक्टर आहे, कोणीतरी सिनियर आहे, तो सांगतो म्हणून ते योग्य असलं पाहिजे, असेल असं गृहीत धरून केलेलं जाणारं. म्हणजे आणि या एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनचा किंवा पुराव्याच्या शास्त्राचा काय साक्षात्कार झाला नाही अचानक डॉक्टर लोकांना की आता असं करूया. हळूहळू ती पद्धत विकसित होत गेली. रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग हे जगभर कॉमन होतं. कारण लोकांना काय वाटायचं, आजार का होतात, शरीर अशुद्ध होतं म्हणून, श्वास अशुद्ध झाला की काय खूप दम लागतो, रक्त अशुद्ध झालं की आणखी काय विकार होतात. मग हे अशुद्धता घालवायची कशी, तर मग उलट्यांची औषधं द्या, जुलाब होण्याची औषधं द्या, नस कापा आणि रक्त वाहून जाऊन टाका, डोक्याला भोग पाडा आणि मेंदूतलं काय असेल ते बाहेर पडू देत वगैरे, असे उपचार लोक करायचे. ट्रेफायनिंग, ब्लड लेटिंग असे उपचार होते. सगळी पाखरं आता माझ्याकडेच येणार असं दिसतं. इतकं म्हणजे हे बरं आहे. ब्लड लेटिंग किंवा रक्तमोक्षण या प्रकारामुळे रुग्ण दगावायचे सुद्धा. जॉर्ज वॉशिंग्टन 70चा म्हातारा चांगला हिंडता फिरता होता, घोड्यावरून फिरायला गेला, सकाळी त्याला काहीतरी घसा खवखवायला लागला म्हणून डॉक्टरला दाखवलं. त्या डॉक्टरने त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे त्याला ब्लड लेटिंगचा सल्ला दिला. त्या भानगडीत तो बिचारा राष्ट्रपुरुष ख्रिस्तवासी झाला. पण दॅट वॉज द प्रिव्हेलंट प्रॅक्टिस आणि ती सगळ्यांना मान्य होती. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 2 ऑफिसर्स होत्या, क्लार्क आणि प्रिंगल नावाचे. तो प्रिंगल जो होता ना, तो तापाच्या पेशंटला ब्लड लेटिंग करायचा, म्हणजे रक्त त्याचं जाईल असं करायचा. आणि जो क्लार्क होता त्याला मात्र ही पद्धत पटायची नाही. तर त्याने व्यवस्थित नोंदी ठेवल्या पहिल्यांदा की रक्त मोक्षण केलेले तापाचे किती पेशंट बरे झाले आणि किती बिघडले, असं त्यांनी केलं. आणि तसं केल्यामुळे हे त्यांनी दाखवून दिलं की अरे याचा त्रास होतोय. आणि मग ती पद्धत हळूहळू कालबाह्य झाली. त्यामुळे अशा पद्धतीने हळूहळू या वैद्यकीय विज्ञानाचा हा विकास होत गेलेला आहे. या पुराव्याच्या शास्त्रानुसार सगळ्यात तळाशी कुठला पुरावा आहे, तो गोष्टीरूप पुरावा, जो छद्मवैज्ञानिकांना अतिशय प्यारा असतो. अमक्याच्या आऊच्या काऊचा भाऊ अमक्याने बरा झाला अशा पद्धतीचा जो पुरावा असतो, किंवा खुशीपत्र पेशंटची जी पेपरमध्ये छापतात ना, आता मी हिंडू फिरू शकते, मी घरातला केअर काढू शकते वगैरे, दॅट इज नॉट एव्हिडन्स, दॅट्स अन अनेक्डोट. ती एक स्टोरी आहे. देशोदेशीचे वैद्य हकीम झाले पण गुण येईना, राजाला मूल होईना वगैरे वगैरे आपण सगळ्यांनी वाचलेलं असतं.
सो वी वुड लाईक टू हॅव एव्हिडन्स. हा सगळ्यात दुय्यम प्रकारचा पुरावा झाला. मग प्राण्यातले प्रयोग, माणसातले प्रयोग, खूप माणसातले प्रयोग, मग त्या प्रयोगांची तुलना वगैरे वगैरे, असा तो चढत चढत जातो. आणि नुसतंच हा पहा पुरावा आणि हे घ्या औषध, असं आधुनिक वैद्यकीचं म्हणणं नाही. आधुनिक वैद्यकीय असं सांगते की हा पुरावा, त्या डॉक्टरचा अनुभव आणि पेशंटचा मूल्य विवेक, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार आपल्याला करायचा आहे. पेशंटच्या मताला सुद्धा किंमत आहे आधुनिक वैद्यकीच्या मते. तुम्हाला आठवत असेल की कोणी एकेकाळी हे वाक्य फॅमिली डॉक्टरांच्या तोंडी नेहमी ऐकू यायचं, डॉक्टर तू आहेस का मी आहे, मग मी सांगितलेलं ऐकायचं है ना. कारण त्यावेळची संस्कृतीच तशी होती. आता ते हळूहळू हळूहळू कमी झालंय. मी तर हा प्रश्न कुठल्या पेशंटला विचारल्याचं मला आठवत पण नाही, डॉक्टर तू आहे का मी आहे म्हणून. बिकॉज पेशंटच्या मताला किंमत द्या ही अधिक महत्वाची गोष्ट आहे. पण छद्म वैद्यकवाल्यांना असं वाटतं की एक गोष्ट म्हणजे पुरावा आणि अनेक गोष्टी म्हणजे सज्जड पुरावा. तर असं काही होत नाही. हां, फार तर संशोधन कुठल्या दिशेने व्हायला पाहिजे वगैरे असं सुचवण्यासाठी म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. हे एवढ्यावरच थांबत नाही. आपलं जो फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्यांची जी काय अपेक्षा आहे प्रत्येक प्रकारच्या वैद्यकीय पॅथीकडून पुराव्याची, त्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिन कडून फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 अशा ट्रायल्स अपेक्षित आहेत. म्हणजे अतिशय काटेकोर निर्बंध आहेत. पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स अपेक्षित आहे. म्हणजे बाजारात औषध आल्यानंतर सुद्धा काय काय कुणाचं बरं वाईट झालं त्याची सगळी नोंद असायला पाहिजे वगैरे वगैरे. पर्यायी पद्धती ज्या काय आहेत, दे आर अल्टरनेटिव्ह मेडिसिन, म्हणजे या सगळ्या पद्धतीला पर्याय म्हणून ती पद्धत उभी आहे. त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की अमुक औषधांनी तमुक आजाराला गुण येतो असा फक्त संदर्भ त्यांच्या ग्रंथातला दाखवायचा आहे. मग तो ऑर्गॅनॉन, मटेरिया मेडिका अशा कुठल्या ग्रंथातला असो किंवा काही, असा फक्त संदर्भ साईट करायचा आहे. बाकी कुठल्याही पुराव्याची अपेक्षा नाही. पुराव्या विना जर का तुम्हाला एखादं औषध मार्केटमध्ये विकता येत असेल आणि नफा कमावता येत असेल, तर मग पुराव्या निर्माण करण्याची तोशिष आणि खर्च कोण कशाला करेल. त्यामुळे या सगळ्या तथाकथित पर्यायी पद्धतींमधला जो रिसर्च असतो तो मार खातो, तो इथे खातो. कारण त्याची मुळी आवश्यकताच काढून टाकलेली आहे. त्यामुळे तो समूळ नष्ट झालेला आहे. म्हणजे परीक्षा न देता पदवी वाटण्यासारखा हा प्रकार आहे असं दिसतंय. त्यामुळे मग काय होतं की ही मंडळी अचाट दावे करतात. अचाट दावा करायचा तर अफाट पुरावा पाहिजे. एक्स्ट्रॉर्डनरी क्लेम्स रिक्वायर एक्स्ट्रॉर्डनरी एव्हिडन्स, असं कार्ल सागांनी म्हटलेलं आहे. हे खूप छान आणि महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं ना, टाईप 1 डायबिटीसच्या रुग्णांना नॉन डायबिटिक केले आहे, हा एका जाहिरातीतला दावा आहे. छापून आलेल्या, भारतातल्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीतला दावा आहे. बीपी आणि बीपी कॉम्प्लिकेशनच्या समस्यांना संपूर्णपणे बरे केले आहे, असाध्य आणि प्राणघातक आजार बरे करतो. आणि या असाध्य आजारांमध्ये उदाहरणार्थ हार्ट ब्लॉकेज, असं त्या जाहिरातीतच छापलेलं होतं ना. उदाहरणार्थ हार्ट ब्लॉकेज हा असा कुठला आजारच नाही आहे. हार्ट ब्लॉकेजचं इंटरप्रिटेशन अनेक पद्धतीने करता येतं. म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाला तरी त्याला हार्ट ब्लॉकेज म्हणतात. इट्स अ वेग टर्म. रक्ताच्या म्हणजे हृदयाच्या स्पंदनांमधलं जे काही इलेक्ट्रिक करंट्स असतात त्याच्यात ब्लॉक्स निर्माण होतात. दॅट इज ऑल्सो कॉल्ड हार्ट ब्लॉकेज. एखादा क्लॉट हृदयात तयार झाला, दॅट इज ऑल्सो लाईकली टू ब्लॉक द पॅसेज ऑफ ब्लड, दॅट इज ऑल्सो हार्ट ब्लॉकेज. पण भोंगळपणा हा या दाव्यांचं एक महत्वाचं लक्षण असतं. आणि मुद्दामच अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. ही भाषा तज्ज्ञांसाठी नसते, कारण जे तज्ज्ञ असतात त्याला लगेच प्रश्न विचारू शकतात. ही भाषा अज्ञांसाठी असते, ही ग्राहकासाठी असते, ही माल खपवण्यासाठी म्हणून असते. डायबिटीसमुळे डायबिटीसमुळे सगळे इम्युनिटी खराब होते आणि ही सगळे ॲलोपॅथिक औषधांनी सगळ्याची वाट लागते, अशा प्रकारचे दावे पर्यायी वैद्यकीतर्फे केले जातात. पूर्वीच्या काळी तुम्ही सांगा, एखाद्या माणसाला डायबिटीस झाला ना, पुढच्या 10 वर्षात तो मरायचा. दॅट वॉज अ गिव्हन. ज्या वेळेला इन्शुलिनचा किंवा या औषधांचा शोध लागला नव्हता त्यावेळेला
डायबिटीस झालेल्या माणसाचं सरासरी आयुर्मान पुढे निदानानंतर 10 वर्ष जेमतेम होतं. मला वाटतं लोकमान्य टिळक आणि विवेकानंद हे डायबिटीसनेच गेले. त्यामुळे कल्पना करा की आज जर का तिशीत एखाद्या माणसाला डायबिटीसचं निदान झालं तर औषधाच्या मदतीने तो 70 पर्यंत सहज जगतो. 70 त्याच्या काय किडन्या बाद होतील, काहीतरी होईल आणि कशाने तो मरेल. आता कशाने तरी मरणारच आहे ना, नाही का. तो किडनी फेल झाल्याने मरतो. पण मग 30 ते 70 वर्ष हे जो तो प्रोडक्टिव्ह लाईफ जगला, सोशली अँड इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह लाईफ जगला, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी काहीतरी त्याने योगदान या कालावधीमध्ये दिलं. तो काय अंथरुणाला खिळून नव्हता. ही कशाची किमया म्हणायची. या लोकांना असं वाटतं की आजार 2च प्रकारचे असतात, साध्य आणि असाध्य. त्यामुळे आणि असाध्य कुठले की जे सगळ्यांना वारंवार औषधं घ्यावी लागतात, रोज औषध घ्यावे लागलं की गेलं, मेला, मग ते काय दॅट इज नॉट अ क्युअर. आय अंडरस्टँड दॅट इज नॉट अ क्युअर. पण पूर्णतः बरे होतील असे तसं बघायला गेलं तर 2-3 प्रकारचेच आजार आहेत. एक तर जखमा बऱ्या होतात, हाडंबिडं मोडली तर जुळवता येतात. त्याच्यानंतर काही प्रकारचे इन्फेक्शन्स पूर्णपणे बरे होतात. आणि डेफिशियन्सी डिसऑर्डर्स, काय बाबा व्हिटॅमिन अ ची कमतरता आहे, ते दिलं की सगळं काही बरं होऊन जातं. बाकी बहुतेक सगळे आजार हे वयोपरत्वे येणारे डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स हे सगळे होतात. हे काय कायमस्वरूपी बरे होणारे नसतात. त्याला वर्षानुवर्ष औषधं घ्यावी लागतात. मग ते काही औषधांचं अपयश नसतं, दे आर क्रॉनिक मॅनेजेबल कंडिशन्स. HIV एड्स, मी ज्याला कॉलेजमध्ये गेलो त्या लोकांना इतकी भीती होती त्या HIV आणि त्या माणसांना अक्षरशः इतकं वाईट टाकल्यासारखं वागवलं जायचं. आता HIV एड्स इज अ क्रॉनिक मॅनेजेबल डिसऑर्डर. इतकी प्रभावी औषधं उपलब्ध आहेत, इतकी प्रभावी औषधं उपलब्ध आहेत की ही माणसं त्यांचं नैसर्गिक आयुर्मान जगतात. नैसर्गिक आयुर्मान जगतात. गेल्या 30 वर्षामध्ये जेवढ्या प्रेग्नंट पेशंट्समध्ये HIV झाला त्या सगळ्या बायकांना औषधं दिली. त्यांच्या एकाही पोराला जन्मता HIV झालेला नाही. इतकी प्रभावी औषधं या HIV निघाली आहेत. पण ज्या वेळेला औषधं नव्हती त्यावेळेला पर्यायी आणि छद्मवैज्ञानिक राहुट्या, तंबू अशा बाजारात पालं ठोकून उभे होते. केरळच्या एका माणसाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. लोक गाड्या करकरून केरळला जायचे HIVचं औषध घेण्यासाठी म्हणून. आता ते बंद झालं. मग इतकं स्वस्त मस्त आणि प्रभावी औषध तर ते बंद कसं काय झालं. म्हणजे काय आहे की जे काजळ कोपरे असतात ते हे ऑक्युपाय केल्यासारखं झालं. तिथे विज्ञानाचा उजेड पडला की हे निघून जातात असा त्याचा अर्थ होतो. संशोधन अशा पद्धतीने मुळात होतच नाही. आणि जर का झालं तर प्रॉब्लेम असा येतो की समजा त्या संशोधनाचे निष्कर्ष नकारात्मक आले तर काय करायचं. म्हणजे मी खूप सांगतोय की आमचं हे होमिओपॅथीचं औषध हे अमक्या आजारावर गुणकारी आहे. समजा ते सिद्ध झालं की हे नाहीये गुणकारी तर मग माझी पोझिशन काय राहते. माझी पोझिशन अशी राहते की नाही हे ग्रंथोद्भव आहे, हे आमच्या बॉसने सांगून ठेवलेलं आहे त्यामुळे ते तसंच आहे. ओके, विच इज नॉट अ सायंटिफिक पोझिशन. त्यामुळे या सगळ्या पर्यायवाल्यांना असं वाटतं की आपलं ग्रंथोद्भव ज्ञान आहे, आपलं साक्षात्कारी ज्ञान आहे, स्वयंप्रज्ञा, गुरुज्ञान, ग्रंथोद्भव, आजीबाईच्या बटव्यातलं ज्ञान. त्यामुळे ते इट कॅन नेव्हर बी क्वेश्चन्ड. आणि जर उत्तर आलंच तर ते मग आम्हाला पूरक उत्तरच यायला पाहिजे, पॉझिटिव्ह उत्तरच यायला पाहिजे. निगेटिव्ह उत्तर आलं तर काय करायचं वगैरे आम्हाला माहीत नाही. तसं आधुनिक वैद्यकीत नसतं. समजा निगेटिव्ह आलं तर मग आम्ही म्हणू की ठीक आहे बाबा, ही आमचं औषध फसलं, आम्ही पुन्हा आणखी काहीतरी शोधायला जाऊ. हे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. विज्ञान नित्य नूतन तर असतंच, पण त्याचबरोबर ते अनित्य सुद्धा असतं. त्यामुळे सामान्य माणसं खूप गोंधळून जातात. म्हणजे एका बाजूला विज्ञानाच्या प्रगतीने आपले डोळे दिपतात तर दुसऱ्या बाजूला त्यातली ही अनिश्चितता आणि अनित्यता आपल्याला पाहून आपण भांबावून जातो. करोनामध्ये बऱ्याचशा लोकांचा हा रिस्पॉन्स होता, कारण करोनामध्ये पहिल्यांदाच
पहिल्यांदाच वैद्यकीय संशोधनाचं उघडं नागडं सत्य हे सामान्य लोकांपुढे डोळ्यापुढे आलं की डॉक्टर लोकांना पटकन ठरवताच येत नाही की रेमडेसिवीर द्यायचं का क्लोरोक्विन द्यायचं का दोन्ही द्यायचं का किती द्यायचं का कुठलंच नाही द्यायचं का काय करायचं, आणि ते रेकमेंडेशन सारखे बदलत राहायचे. बट दॅट इज हाऊ सायन्स प्रोग्रेसेस. दॅट वॉज सायन्स ॲट इट्स बेस्ट असं मी म्हणेन. विज्ञान हे असं एका गडामागून दुसरा गड जिंकत गेला आणि विज्ञानाचा झेंडा रोवला हा जय नावाचा इतिहास वगैरे काही नाही आहे. उलट आहे, विज्ञान हे अतिशय चाचपडत धडपडत ठेचकाळत मिळेल त्या आधाराला धरत धरत अशा पद्धतीने पुढे जाणारं हे शास्त्र आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. अनेक पर्यायवाल्यांचा असा हे असतो, दावा असतो की आत्ता तुम्हाला आमच्या कल्पना विचित्र वाटतायत, आत्ता तुम्ही आम्हाला चक्रम म्हणाल, पण लक्षात ठेवा ज्या वेळेला विल्यम हार्वेनी रक्त विसरणाची कल्पना पहिल्यांदा मांडली होती तेव्हा त्याला सुद्धा लोकांनी वेड्यात काढलं होतं. किंवा सेमेलवाईस नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी सांगितलं की हात धुवा, पेशंटची डिलिव्हरी करण्यापूर्वी हात धुवा म्हणजे सेप्सिस म्हणजे इन्फेक्शनचं प्रमाण कमी होईल, तर त्याला सुद्धा वेड्यात काढलं होतं लोकांनी. या दोन्ही सत्यकथा आहेत. पण म्हणजे याचा व्यत्यवस खरा आहे असं नाही ना, नाही का. म्हणजे आज वेड्यात काढलेला प्रत्येक माणूस उद्याचा हार्वे किंवा सेमेलवाईस ठरू शकत नाही. नेमका कुठला कोण खरा आणि कोण खोटा हे काळच ठरवणार आहे, येणारा काळ ठरवणार आहे. पण त्यामुळे असं काहीतरी त्यांची कल्पना आणि हे असतं. अमुक एक विज्ञान हे आधुनिक वैद्यकीला पर्याय आहे असं म्हणणं, हा दावा तसा धाडसाच आहे. कारण आधुनिक वैद्यक ज्या वेळेला एखादा निष्कर्ष काढतं त्यावेळेला त्याला खूप मोठा एक बेस असतो. म्हणजे माणसाच्या शरीरशास्त्राची इत्थंभूत माहिती आधुनिक वैद्यकीला आहे. इतकं की ती पेशी, त्यातला केंद्रक, त्यातलं क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र, त्यांची रचना, त्याचा अभ्यास, त्याचं त्या आरोग्याशी किंवा रोगाशी असलेलं नातं, इतका सगळा अभ्यास हा आधुनिक वैद्यकीचा तयार असतो. आणि इट ऑल कोरिलेट्स, याचा सगळ्याचा एकमेकाशी सुसंगती लागते की नाही हे सातत्याने तपासलं जातं. या शरीर रचनाशास्त्रावर शरीर कार्यशास्त्र उभारलेलं असतं की सगळं चालतं कसं, किडनीचं फंक्शन कसं चालतं, ब्रेनचं फंक्शन कसं चालतं, लंग फंक्शन कसं चालतं, मग आजारकारक घटकांना शरीर प्रतिसाद कसा देतं म्हणजे पॅथॉलॉजी, याचा अभ्यास केला जातो. मग तो सगळा अभ्यास तयार असतो. जंतुशास्त्र, परोपजीवशास्त्र हे सगळं असतं. आणि मग त्याच्यावर आधारित औषधशास्त्र असतं. असं काय औषधशास्त्र म्हणजे आभाळातनं पडलेली गोष्ट नसते. या सगळ्याचा आधार घेऊन घेऊन ते औषधशास्त्र उभं असतं. आणि त्यामुळे मग त्या औषधशास्त्राचा सगळा अभ्यास केला जातो. तेव्हा कुठे एखाद्या उपचाराची रचना ही केली जाते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही सगळी जी काय रचना आहे, शरीर रचना, शरीर कार्य, शरीराचा प्रतिसाद, औषधं, याचा सगळ्याचा अभ्यास हे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र याच्या ज्ञात सिद्धांतांशी सुसंगत असावं लागतं. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की इट फॉल्स इन लाईन विथ नोन फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. होमिओपॅथीचं तुम्ही बघाल तर त्यांच्या औषधामध्ये औषधाला सुद्धा औषध नसतं, बियॉन्ड अ सर्टन डायल्युशन. नाही, मी विनोद म्हणून हे वाक्य फेकत नाही, अतिशय गांभीर्याने तुम्ही गणित करून बघा. डायल्यूट करत जातात. त्यांचं असं एक तत्व आहे की जितकं औषध डायल्यूट म्हणजे जितकं तुम्ही ते पातळ 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 करत जाल तितकं ते अधिकाधिक जहाल 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 होत जातं. म्हणजे समजा एखाद्या डोस हुकला तर तुम्ही स्लाइड इफेक्टनी मरू शकता, असा निष्कर्ष निघतो. म्हणजे रंगात पाणी घातल्यावर तो गडद गडद होत जातो असं म्हणण्यासारखं आहे. बट दॅट इज देअर प्रिन्सिपल, दॅट इज देअर प्रिन्सिपल. त्यामुळे आता हे काय ज्ञात भौतिकशास्त्राशी आणि रसायनशास्त्राशी जुळत नाही. शाळेत ॲव्होगॅड्रो नंबर तुम्ही सगळेजण शिकला असाल, तुम्ही गणित करून बघा, मी म्हणतो ते तुम्हाला पटेल. त्यामुळे त्याच्याशी सगळं सुसंगत असावं लागतं. अर्थात
पर्यायी औषधशास्त्र किंवा पर्यायी वैद्यक म्हणजे पर्यायी औषधं, की हे औषध घेण्याऐवजी हे औषध घ्या असं नाही. त्याला पर्यायी शरीर रचनाशास्त्र, पर्यायी शरीर क्रियाशास्त्र असं सुद्धा असायला पाहिजे. आणि पर्यायीवाल्यांचं असतं ना, पर्यायी शरीर रचनाशास्त्र असतं, कार्यशास्त्र असतं. म्हणजे ग्रीकांमधली अशी कल्पना होती की ब्लड, म्युकस, येलो बाईल आणि ब्लॅक बाईल यांच्या, बाईल म्हणजे ही मराठी बाईल नाही हा, इंग्रजी बाईल. त्याला बाईल म्हणजे यकृतातनं तयार होणारा एक पदार्थ आहे, पण ती संज्ञा त्यांनी वापरलेली आहे. याच्या संतुलनाने शरीर व्यवस्थित चालतं. होमिओपॅथीवाले सांगतात की व्हायटल फोर्स हा खूप महत्त्वाचा असतो. सोरा, सिफिलिस, सायकोसिस आणि ट्युबरक्युलोसिस या मायाझम्समध्ये शरीराचं कार्य रचलेलं आहे. आणि म्हणजे शरीर विकार या मायाझम्सच्या दोषांमुळे होतात असंही होमिओपॅथी सांगते. यिंग आणि यांग नावाचे चीनी शब्द तुम्ही ऐकले असतील. ते ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर अशा पारंपरिक चीनी उपचारांमध्ये यिंग यांगचं सगळं गणित असतं. तसेच त्या युनानीमध्ये सुद्धा आहेत, आयुर्वेदामध्ये सुद्धा आहेत. काही इतर शास्त्रांमध्ये असं आहे की कान हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव. म्हणजे कानाला इथे टोचलं तर काहीतरी पायाच्या अंगठ्यापर्यंत ते औषध पोचतं, इथे टोचलं तर हाताच्या अंगठ्याला, इथे पोचलं तर पोटात, असं काहीतरी आहे. त्यामुळे अशा पद्धतीची प्रत्येक पर्यायी शास्त्राचा, आणि बरेच पर्याय आहेत ना, ही काही एकच हे नाही, अनेक पद्धतीच्या पॅथी प्रचलित असलेल्या दिसतात. त्यामुळे प्रत्येकाचं एक स्वयंभू असं हे शास्त्र आहे, पर्यायी शास्त्र आहे, आणि पर्यायी शरीर रचना आहे, आणि पर्यायी हे आहे. पण माझा साधा प्रश्न असा आहे की माणसाला पर्यायी पचन संस्था असते का? देर इज नो सच थिंग ॲज अल्टरनेटिव्ह गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टीम. तसंच आहे ना. किंवा पर्यायी गणित असतं का? की ब्रिटिश गणित काहीतरी वेगळं आहे आणि कोरियन गणित काहीतरी वेगळं आहे. वैदिक गणित जरी असलं तरी उत्तर तेच येतं ना. दॅट इज जस्ट अ डिफरंट वे ऑफ डुईंग द सेम थिंग. त्यामुळे इट इज नॉट ते काही पर्यायी गणित नाही आहे. पण ह्या लोकांचं असं म्हणजे भारताचा पर्यायी नकाशा तरी संभवतो का? नाही. सो देर इज नो अल्टरनेटिव्ह फिजिक्स, देर इज नो अल्टरनेटिव्ह केमिस्ट्री, बट देर इज ओनली अल्टरनेटिव्ह मेडिसिन. माणसाची शरीर रचना, शरीर कार्य आणि हे एकच असणार ना. भले तुमचं ते काय हे असेल त्याचं, पण उद्या समजा पाकिस्तानने जाहीर केलं की आमचं इस्लामी अणुशास्त्र वेगळंच आहे आणि E=mc² ऐवजी E=mc³, हे इक्वेशन आमच्या मते बरोबर आहे आणि त्यानुसार आम्ही आता ॲटम बॉम्ब बनवणार आहे, तर अर्थातच त्याला कोणी सुद्धा घाबरणार नाही असल्या ॲटम बॉम्बला. त्यामुळे अशा पद्धतीने पर्यायी असं काही ते असू शकत नाही. पर्यायी असं काही नसतं. याचं कारण असं की ज्याला पर्यायी म्हटलं जातं त्याचा अर्थ असा की त्याची परिणामकारकता आणि सुरक्षितता ही पुरेशी तपासलेली नाही. परिणामकारकता आणि सुरक्षितता ही पुरेशी तपासलेली नाही, तर त्याला पर्यायी लेबलाखाली ढकललं जातं. जर का परिणामकारकता आणि सुरक्षितता पुरेशी तपासली गेली तर ते पर्यायी राहतच नाही. ते मेनस्ट्रीम मेडिसिनमध्ये येतं. ते आम्ही ॲलोपॅथीवाले गडप करून टाकतो. आर्टेमिसूर नावाचं एक औषध आहे सध्या, ते मलेरियावरती अतिशय प्रभावी औषध म्हणून आहे. ते चायनीज ट्रेडिशनल मेडिसिनमधलं औषध आहे, म्हणजे चिन्युर्वेदातलं औषध आहे असं समजा, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे काढलेलं आहे. पण त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यातले फायदे तोटे अभ्यासून त्याचे काय ते साईड इफेक्ट्स वगैरे लक्षात घेऊन मग ते त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे ते सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून ते वापरलं जातं. म्हणून मगाशी मी जो प्रश्न केला ना की समजा विपरीत परिणाम आले तर ते स्वीकारायची तयारी नाही, आणि समजा आपल्या बाजूचे परिणाम आले तर ते जे कुठलं हे औषध आहे ते मेनस्ट्रीम मेडिसिनमध्येच येईल. इट इज नो लॉंगर अल्टरनेटिव्ह, इट इज इन टू मेनस्ट्रीम मेडिसिन, अशी ही गोची होऊन जाते. सर्पगंधा म्हणून पण असंच एक औषध आहे.
ते आयुर्वेदिक औषध आहे. त्याच्यावरती चाचण्या होऊन ब्लड प्रेशरसाठी सध्या ते वापरात नाही आहे, पण ते वापरता येईल अशा पद्धतीचे निष्कर्ष आलेले होते. अशी खूप औषधं आहेत, पारंपरिक औषधं खूप आहेत. कारण काय आहे, जगभर सगळीकडे माणसं होती, सगळीकडे ती आजारी पडत होती, सगळ्यांना आज्या होत्या, सगळ्या आज्यांकडे बटवे होते, आणि सगळ्या आज्यांच्या बटव्यात काही ना काहीतरी जडीबुटी होतीच होती. ती जेव्हा तपासायला गेल्यानंतर त्यातली बरीचशी निरुपयोगी ठरतील, काही उपयोगी ठरतील आणि काही धोकादायक सुद्धा ठरतील. पण ते जे काय असेल ते शेवटी अभ्यासोनी प्रकटावे हेच खरं आहे. पण तसं होत नाही. युजली हे प्रकट जे होतात ना, ते काही काही लेबल घेऊन प्रकट होतात. म्हणजे पर्यायी, पूरक, पारंपरिक, नैसर्गिक, नॅचरल हा एक त्यांचा फार अतिशय आवडीचा शब्द आहे की आमचं औषध नॅचरल आहे, हर्बल आहे, होलिस्टिक अप्रोच आहे. अशा पद्धतीचे शब्द ते वापरले जातात. आता जे जे नॅचरल आहे ते आपोआप सुरक्षित असतंय, पण ते नॅचरल इज अ मार्केटिंग लेबल ॲक्च्युली. आता सापाचं विष सुद्धा नॅचरलच असतं, पण इट इज नॉट सेफ. करोना सुद्धा नॅचरलच होता की, माहीत नाही कदाचित चिन्यांनी सोडला का काय झालं, पण आपल्यापर्यंत आलेला तो दुसऱ्या माणसाकडनं झाला, त्यामुळे तो पण नॅचरलच होता. तर ते काय, पण ते काय आपोआप सेफ होत नाही. आता इन्शुलिनचं इंजेक्शन पूर्वी ते डुकरापासून आणि गायीपासून वगैरे बनवायचे, म्हणजे ते मारून त्यांच्या पॅनक्रियाजमधनं इन्शुलिन काढून घ्यायचे. त्याचे भरपूर साईड इफेक्ट होते, कारण माणसाच्या आणि डुकराच्या इन्शुलिनमध्ये थोडा फरक होता, बराच नाही, थोडासाच फरक होता. आता ते इन्शुलिन प्रयोगशाळेत बनतं. आता त्याला काय म्हणायचं, इट इज एक्झॅक्टली लाईक ह्युमन इन्शुलिन. आता त्याला काय म्हणायचं, नॅचरल म्हणायचं का मॅनमेड म्हणायचं, आणि आता ते चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं. प्रयोगशाळेतले बॅक्टेरिया ते इन्शुलिन बनवतात, इट इज ड्यू टू जेनेटिक इंजिनिअरिंग. मग आता हे बॅक्टेरिया म्हणजे एका क्लासिफिकेशन प्रमाणे खरं प्लांट किंगडममध्ये येतात, त्यामुळे त्याला हर्बल सुद्धा म्हणता येईल. काय लेबल काही लावू शकतात. त्यामुळे ॲट्रोपिन, मिथार्जिन ही सगळी औषधांची नावं जी मी आज सकाळीच माझ्या थिएटरमध्ये वापरली, पेनिसिलिन, मिथार्जिन, आजच सकाळी मी ही सगळी औषधं वापरून आलो. ही सगळी औषधं झाडपाल्यापासून बनवलेले एक्स्ट्रॅक्ट्स होते एकेकाळी. आता ती अर्थातच प्रयोगशाळेत बनवली जातात. पण माझ्या टीचर्सनी मला असं नाही शिकवलं की ही नॅचरल आहेत, हर्बल आहेत म्हणून ही चांगली आहेत. घ्या पेनिसिलिन घ्या, आमचं हर्बल पेनिसिलिन घ्या, कारण पेनिसिलिन बुरशीपासून बनतं, आपल्याला शाळेत शिकवलंय नाही का, म्हणून ते काय हर्बल आहे म्हणून चांगलं आहे असं कोण म्हणत नाही. अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये या विशिष्ट गुणधर्माचं औषध उपयोगी पडू शकतं, त्यातले फायदे तोटे अमके अमके, अशी रोकटोक शिकवण असते आणि तीच रास्त आहे. होलिस्टिक हा असाच एक शब्द विभ्रम आहे की आमची पद्धत म्हणजे होलिस्टिक पद्धत आहे. म्हणजे काय तर काय माइंड, बॉडी अँड स्पिरिट यांचा सगळ्यांचा एकत्रित विचार करणारा. स्पिरिट आपण जरा वेळ बाजूला ठेवूया, इट इज टू इंटॉक्सिकेटिंग. त्यामुळे पण माइंड आणि बॉडीचा विचार करूया. मी तर म्हणतो की मॉडर्न मेडिसिन इज मोर होलिस्टिक. आम्हीच होलिस्टिक आहे. याचं कारण असं की तुम्ही कल्पना करा की एखाद्या माणसाला समजा फंगल इन्फेक्शन झालं, जांघेमध्ये वगैरे समजा फंगल इन्फेक्शन झालं, तो गेला एका डर्मॅटॉलॉजिस्टकडे. त्यांनी त्याला काही औषधं दिली, त्याला वाटलं की अरे आता याला डायबिटीस आहे का बघायला पाहिजे, कारण इतकं सिव्हिअर इन्फेक्शन आहे. म्हणून त्यांनी त्याला एका पॅथॉलॉजिस्टकडे पाठवलं. त्यांनी ब्लड शुगर बघितली तर हाय आली. मग त्यांनी त्याला फिजिशियनकडे पाठवलं की ह्याला बाबा डायबिटीसची औषधं दे. हां, म्हणजे 3 डॉक्टर झाले. आता त्या डॉक्टरांची चेन असते, कमिशन खातात वगैरे, ते जरा आपण बाजूला ठेवूया, आजचा आपला विषय वेगळा आहे. मग त्या फिजिशियनच्या असं लक्षात आलं की हा तर यंग माणूस आहे, याला डायबिटीस झाला आहे, आणि डायबिटीस फ्रॉम सच अ यंग एज विल कॉज प्रॉब्लेम्स लेटर, 20, 25, 30, 40 इयर्स लेटर इन हिज लाईफ. त्याच्या रेटायनावरती परिणाम होऊ शकतो, त्याला दिसेनासं होऊ शकतं. आत्ता काय परिस्थिती आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणून तो त्याला ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे पाठवतो. आता एका आठवड्यामध्ये 4 डॉक्टर घडल्यानंतर अर्थातच त्याच्या मनाला फार टेन्शन यायला लागतं, आणि म्हणून त्याला सायकियाट्रिस्टकडे जायची सुद्धा वेळ येते. असं आपण समजायला हरकत नाही. आता तुम्ही मला सांगा की चमडीवाला, शुगरवाला, डोळेवाला आणि वेड्याचा डॉक्टर, सायकियाट्रिस्टबद्दल मला भयंकर आदर आहे, पण आपण आपलं वेड्याचा डॉक्टर म्हणूया. आणि वेड्याचा डॉक्टर, अशा 4 डॉक्टरनी त्याला बघितला. म्हणजे काय ते होलिस्टिक अप्रोच नाही झाला का?
4 डॉक्टरांनी काय त्याच्या शरीराचे 4 तुकडे केले आणि त्याचे तुकडे तुकडे खांडोळी करण्याची त्यांना काय राक्षसी वखवक वगैरे सुटलेली आहे म्हणून हे घडलेलं नाहीये. एक डॉक्टर तो पेशंट तपासतो, समजा कुठला पर्यायी पद्धतीवाला, अख्खा पेशंट एकच डॉक्टर तपासतो, तर ते म्हणजे होलिस्टिक अप्रोच. आणि त्या पेशंटच्या प्रत्येक प्रॉब्लेमचा काही विशेष अंगाने विचार करणारे 4 जण जेव्हा एकत्रित डोकं लढवतात, तो काय होलिस्टिक अप्रोच नाही झाला, उलट दिस इज मोर होलिस्टिक. आणि हे 4-5 जण का लागतात? कारण जे ज्ञान आणि कौशल्य आधुनिक वैद्यकीय कडे उपलब्ध आहे ते एका माणसाचं सोसणं कामच नाही, ते एका माणसाकडे असूच शकत नाही. त्यामुळे ही 4-5 मंडळी लागतात, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम ते पेशंटला देऊ शकतो. त्यामुळे मी तर म्हणेन की हा खरा होलिस्टिक अप्रोच आहे. संतुलन हा सुद्धा एक आवडता शब्द असतो. मी म्हणतो कशाचं संतुलन साधतात तुम्ही? तर ते म्हणतात की ते मगाशी सांगितलं ना, सोरा, सिफिलिस, सायकोसिस आणि ट्युबरक्युलोसिस हे मायाझमचं संतुलन. म्हणलं सोरा हा काय मोजता येण्याचं काय युनिट आहे का? काही नाही. त्याची काय डेफिनेशन आहे का? नाही. हे कमी झालं, ते जास्त झालं, त्याचे काय थर्मोमीटर वगैरे काही आहे का? काही नाही. ही नुसती बोलाचीचं कढी आणि बोलाचीचं भात अशा प्रकारचं हे संतुलन असतं. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये जा, एखाद्या ICU मध्ये, NICU मध्ये, म्हणजे ते तान्ह्या बाळांचं असतं ना, त्याच्यामध्ये जा आणि तुम्हाला समजेल की व्हॉट ॲक्च्युली इज रियल संतुलन. इनपुट आणि आउटपुट, ब्लड लॉस आणि इनपुट, त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड्स हे सगळे क्षार, त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, असे अनेक पॅरामीटर्स, हे कोलिनिस्टरेज आणि ॲसिड, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तेवढे सांगितले परिचयाचे. असे अनेक पॅरामीटर्स हे तिथे त्यांचं अतिशय योग्य संतुलन आणि मोजमाप करून हे साधलेलं असतं. मग इतकं सगळं झालं तरी माणसं या सगळ्या प्रकारावर मुळी विश्वासच का ठेवतात, असा प्रश्न आपल्या पुढे उत्पन्न होतो. कसं आहे ना, आपले जे मेंदू आहेत ना ते विज्ञानासाठी तयार झालेले नाही आहेत. मॅन इज नॉट अ रॅशनल ॲनिमल, मॅन इज अन इररॅशनल ॲनिमल. उत्क्रांतीचा समजा तुम्ही विचार केला तर जगणं सुलभ करण्यासाठी 2 नियम उत्क्रांतीने आपल्या मेंदूत करून ठेवलेले आहेत. एक म्हणजे मोठा माणूस, अनुभवी माणूस काय सांगेल ते ऐकायचं, आणि तो नियम आपल्याला सोयीचा असतो. लहानपणापासून आपण तो नियम बऱ्यापैकी पाळत आलोय ना, आपला बऱ्यापैकी फायदाच झाला आहे. त्यामुळे हा एक नियम की त्याने समजा आदिम काळामध्ये सांगितलं की हे फळ खाऊ नको, तर ते ऐकणं केव्हाही शहाणपणाचं होतं ना अनुभवी माणसाचं. त्यामुळे ती विचार पद्धती आपल्या मेंदूमध्ये रुजलेली आहे. आणि दुसरं, झटपट निर्णय करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, झटपट निर्णय म्हणजे कसं, समजा आपण चाललोय, आता ही वेळ आहे, लाईट बीट काय नाही, समजा खूप आपण आदिम काळामध्ये चाललोय, झाडीत काहीतरी खुसफुस खुसफुस आवाज ऐकू आला, तर आपण असा विचार समजा केला की बघू बरं तिथे वाघ आहे का साप आहे, है ना, तर त्या वाघाचं भोजन म्हणून आपली निवड होईल त्या दिवशी संध्याकाळी. त्यापेक्षा आपण असा विचार केला की लांबून जाऊ तर आपला जीव सुरक्षित राहील. अर्थात तिथे वाघ आहे की नाही याचा शोध अर्धवट राहील, पण काही बिघडत नाही, आपलं नुकसान तर काही विशेष होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने झटपट निर्णय घेणारा मेंदू आपल्या उत्क्रांतीत ही निर्णय प्रक्रिया कोरली गेलेली आहे. इतकंच काय तर वी टेंड टू जॉईन द डॉट्स. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लहानपणी बघितलं असेल ना, अजूनही बघत असाल की आभाळात जेव्हा ढग दिसतात, ढगांचे पुंजके दिसतात, काय काय दिसतं ना आपल्याला त्याच्यात. हत्ती दिसतो, राक्षस दिसतो, मेंढपाळ दिसतो, अनेक गोष्टी दिसतात. सो हे पण आपल्या मेंदूला उत्क्रांतीत शिकवलं गेलेलं आहे की यू हॅव टू जॉईन द डॉट्स. कारण तो वाघ काही संबंध अख्खा दिसत नाही ना, त्याचा इकडे थोडासा भाग तोंड दिसत असतं, इकडं काहीतरी एखादा पट्टा, मागे शेपटीचं नुसतंच हे, मग तुम्हाला हे सगळं जोडून तिकडे वाघ आहे अशी कल्पना करावी लागते. त्यामुळे झटपट निर्णय, अशा पद्धतीने ठिपके जोडून निर्णय, झटपट निष्कर्ष आणि बाबा वाक्यम प्रमाणम हे आपल्या मेंदूमध्ये हे कोरलं गेलेलं आहे. ही विचार पद्धती उपजत
आपल्या मेंदूमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला गोष्टीरूप पुरावा हा अधिक भावतो. आधुनिक जगामध्ये ही सगळी विचार पद्धती जी आफ्रिकेतल्या गवताळ प्रदेशामध्ये उपयोगी ठरली होती ती आता लोढणं बनलेल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे विश्लेषणाऐवजी आपल्याला गोष्टीरूप पुरावा आवडतो. अर्धवट पुराव्याचे ठिपके जोडून आपण नकळत चित्र पूर्ण करत जातो. बुद्धीपेक्षा आपल्याला भावनांचा अंमल आपल्यावर सहज चढत असतो. आपल्यावर म्हणजे माझ्यावर सुद्धा, बरं का, सगळ्यांवरच असं होत जातं. जेनी मॅकर्थी नावाची एक अमेरिकन नटी आहे. ती फारच प्रसिद्ध आहे आणि नट्या ज्या कारणाने फारच प्रसिद्ध असतात त्याच कारणाने ती सुद्धा फारच प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचा मुलगा त्याला ऑटिझम आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की ती गोवराची लस दिल्यामुळे त्याला ऑटिझम झाला. तर मग त्याच्यावरती ती मोठी मोहीम चालवते अमेरिकेत की गोवराची लस देऊ नका. आणि चांगली यशस्वी मोहीम आहे. इतकी यशस्वी की लोक आता गोवराची लस देत नाहीत आणि त्यामुळे गोवरामुळे होणारे बालमृत्यू अमेरिकेत वाढत चाललेत. इतकी यशस्वी मोहीम ती चालवते. तिला जेव्हा एका डिबेटमध्ये सांगितलं गेलं की बाई ग, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीमुळे नंतर झाली, म्हणजे गोवराची लस दिली नंतर ऑटिझमचं डायग्नोसिस झालं, याचा अर्थ ती त्याच्यामुळे झाली असा होत नाही, है ना. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडू शकते. अगदी साध्या सोपं तत्वज्ञान तिला सांगितलं, पण ते काही तिला पटलं नाही. तिचं उत्तर असं होतं की माझा इव्हान हेच माझं विज्ञान आणि माझा इव्हान हाच माझा पुरावा. आणि अमेरिकेतल्या कित्येक आयांचं काळीज ह्या वाक्याने चोरून नेलं आणि मग त्या काय आपल्या पोरांना ती लस देत नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला. पण म्हणजे काळजाला हात घालणारं, तर्कदुष्ट, झटपट निष्कर्षातनं या सगळ्या बाहेर येण्याचं ज्ञान म्हणजे विज्ञान. नाहीतर मग इतके सगळे लोक वापरतात ते काय मूर्ख होते का असा पण युक्तिवाद येतो. आता इतके सगळे लोक बऱ्याच गोष्टी करत होते ना. कोणी एकेकाळी नाळ्याला शेण लावणं हा जगन्मान्य संस्कार होता. तानाबाळ झालं की त्याच्या नाळ्याला ते गाईचं शेणबिण आणून लावायचे. मंत्रानं सापाचं वय मंत्रानं सापाचं विष उतरवणं हे लोकमान्य पद्धत होती, सगळीकडे चालायचं. आता तर त्याच्या विरुद्ध कायदा आलेला आहे. म्हणजे रजस्वाला अपवित्र असते ही कल्पना जगभर होती. आपल्याकडे आजही काही प्रमाणात आहे, कित्येक देशांमध्ये आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. पण म्हणून काय ती बरोबर आहे असं होत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही ताऊन सुलाखून बघावी लागते. आणखी प्रश्न येतो, ते सगळं ठीक आहे पण मग आम्हाला बरं कसं वाटलं? माझ्या अमक्याच्या तमकीच्या तमकीला अमका औषध दिलं, होमिओपॅथीचं दिलं आणि मग तिला बरं वाटलं. आणि ते मी सुरुवातीला सांगितलं तसं देशोदेशीचे वैद्य हाकीम झाले पण अजिबात गुण आला नाही. पण मग एकाच गोळीने उतार पडला वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या कथा या सांगितल्या जातात. त्याची अनेक कारणं आहेत. संभाव्य कारणं अर्थात, प्रत्येक केसचं कारण काय मी सांगू शकत नाही, ते आपला हेतूही नाही. हे लोकांना जाहिरातच अशी करतात की आमच्याकडे जुनाट आणि असाध्य व्याधींवर उपचार केले जातील. म्हणजे आता जाणारा माणूसच ज्याला हे मान्यच आहे की आपली व्याधी जुनाट आणि असाध्य आहे, तो काय फारशा अपेक्षाच मुळात बाळगून जात नाही. त्यामुळे अपेक्षा भंग होण्याचा फारसा प्रश्न येत नाही. कित्येक आजार मनोकायिक असतात की थोडं मानसिक आधार मिळाला, हे झालं, कुठेतरी बोलायला मिळालं, तासभर हिस्ट्री वगैरे घेतात डॉक्टर. बाई बाटलीपासून ते सगळ्याची चौकशी करतात. त्यामुळे बरं वाटतं लोकांना. आजारी माणसाला तर वाटतं, त्याने सुद्धा बरं वाटतं. कित्येक लोक नंबर घातलेल्या पुड्या देतात, कारण हे पर्यायी औषधं ना, त्याला पर्यायी लेबलिंगची व्यवस्था नाही आहे. सो देर इज नो लेबल, कंटेंट्स वगैरे काय लिहिलेले नसतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कधी स्टिरॉइड सापडतात, म्हणजे पुरेशी ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये आधुनिक औषधं सुद्धा सापडतात, पॅरासिटामॉल, स्टिरॉइड, अमकं डमकं. त्यामुळे त्यात नेमकं काय असतं ते कळत नाही. कित्येक आजार आणि काही कॅन्सर सुद्धा ना हेलकावे खात असतात, वर खाली होत असतात. आणि बरेच मखलाशा असतात, म्हणजे ह्या गोळ्या घ्याच पण तुमच्या नेहमीच्या औषधांनी डॉक्टरने सांगितलेल्या त्याही चालू ठेवा बरं का. म्हणजे मॉडर्न मेडिसिनची औषधं पण चालू ठेवायची आणि ही पण चालू ठेवायची.
हे सगळ्यात भारी आहे, कारण याच्यामध्ये सोय अशी आहे की यशाचं पितृत्व स्वतःकडे ठेवता येतं आणि अपयशाचं खापर ॲलोपॅथीवर मांडता येतं. त्यामुळे ही एक सगळ्यात चांगली सोय आहे. प्लॅसिबो इफेक्ट म्हणून पण असतो. तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की नुसतं औषध घेतोय या कल्पनेनेच बरं वाटायला लागतं. त्यामुळे कुठलंही औषध याचा परिणाम हा प्लॅसिबो इफेक्टपेक्षा सरस आहे असं सिद्ध करावं लागतं. मॉडर्न मेडिसिनच्या औषधांमध्ये ते सिद्ध केलं जातं, पण अशा प्रकारची अपेक्षा, कुठल्याही प्रकारच्या सिद्धतेचीच अपेक्षा नसल्यामुळे पर्यायी पद्धतींमध्ये असला काही प्रकार नसतो. त्याला इष्टाशा परिणाम असा आपण म्हणू, प्लॅसिबो इफेक्ट. त्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा काही लोकांना बरं वाटू शकतं. अशा अनेक संभाव्यता अनेक आहेत आणि कदाचित त्यातली काही औषधं गुणकारी असतील सुद्धा, नाही का? असं काही नाही की ते एकदमच युजलेस असतं, असं काही नाही. बट वी डोंट नो इनफ, एवढंच म्हणणं आहे की वी डोंट नो इनफ. दे नीड टू बी इन्व्हेस्टिगेटेड. त्याच्या योग्य त्या तपासण्या झाल्या पाहिजेत. त्यामुळे काहींना खरंच गुण असेल, पण ते शोधून काढलं पाहिजे ना की तो गुण कशा पद्धतीने येतो, कशामुळे येतो, किती प्रमाणात येतो, त्याचे फायदे तोटे काय, साईड इफेक्टच नसतात वगैरे असे दावे करायला लागलं की मग गडबड होते. ज्या औषधाचे साईड इफेक्टच नाहीत असा दावा केला जातो ना, त्याला मुळात इफेक्टच नाहीत असं बेलाशक समजावं. इतकं हे साईड इफेक्ट हे प्रकरण धोकादायक आहे. म्हणजे हे बघा, तुम्ही कुठलाही पदार्थ घ्या, तो कमी अधिक प्रमाणामध्ये खाल्ला तर काहीतरी होणारच ना. त्यातले काही परिणाम अपेक्षित असतील, काही अनपेक्षित असतील, काही घातक असतील. त्या सगळ्याची नोंद मॉडर्न मेडिसिनमध्ये ठेवली जाते आणि त्यातनंच आपण शिकत जातो. पण साईड इफेक्टच नाहीत असं कसं होईल? सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, हे वरती लेबल काही लावलं तरी खारटच लागणार. केमिस्ट्रीप्रमाणे त्याचे गुणधर्म तेच राहणार ना. हेच तर पहिलं प्रिन्सिपल आहे केमिस्ट्रीचं की हे एलिमेंट आणि कंपाऊंड आणि मिक्सचर आणि हे जे काय शिकवतात आपल्याला शाळेमध्ये, ते हळूहळू आपण विसरून जातो. मग असाही प्रश्न येतो की उपचाराचा फायदा काही होत नसेल पण तोटा तर काही होत नाही, मग घेऊन बघायला काय हरकत आहे, असंही एक आर्ग्युमेंट असतं. माझं म्हणणं आहे तोटासुद्धा होतो. पहिली गोष्ट म्हणजे योग्य उपचार मिळवण्याचा रुग्णाचा हक्क हिरावून घेतला जातो. योग्य शास्त्रीय अशा पद्धतीचे उपचार मिळण्याचा हक्क हिरावून घेतला जातो. या छद्मोपचारामध्ये वेळ दवडल्यामुळे मूळ आजार कधीकधी बळावतो, कधीकधी मूळ आजाराकडे दुर्लक्षसुद्धा होतं. म्हणजे चेहऱ्यावर पुरळ आलं म्हणून नुसतंच त्याचं निदान न करता काहीतरी वरवर मलमपट्टी करत राहिलं तर ती समजा नागिण असेल तर ते डोळ्यात जातं, मग डोळ्यात फूल येतं आणि अंधत्व येतं. किंवा जुलाबा वाटे रक्त पडतंय, संडास वाटे रक्त पडतंय अशी तक्रार असेल तर रात्री झोपताना गोधडी वापरता का पातळ पांघरूण अंगावर घेता, या प्रश्नांनी हा प्रश्न सुटत नाही. उलट रेक्टल कॅन्सरकडे, कोलॉनिक कॅन्सरकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे मग माणसं भलत्याच वाटेला लागतात. निदान होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आणि शेवटी डॉक्टरचं आणि पेशंटचं नातं हे प्रामाणिक असलं पाहिजे आणि भल्या बोल्याची सगळ्याची कल्पना देऊन मग ही प्रामाणिक देवाणघेवाण पार पडली पाहिजे. ती अशा पद्धतीच्या पर्यायी उपचार पद्धतींमुळे ही रोखली जाते आणि अशा पद्धतीने कृतक संशोधनावरती वेळ आणि पैसा वाया घालवणं आपल्यासारख्या देशाला परवडतही नाही आणि शोभत तर मुळीच नाही. शोभत अशासाठी नाही की आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक, वी द पीपल, हे आमची अनेक कर्तव्य जी आहेत त्याच्यापैकी एक आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाला आम्ही अंगीकार करू, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करू. त्याच्या हे सगळं विसंगत आहे असं दिसतं. असो, आज या ठिकाणी मोठ्या सन्मानाने आपण मला बोलावलं आणि माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक ऋणी आहे. संयोजकांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद.
सरांच्या आजच्या भाषणाविषयी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारूयात, प्रश्नोत्तरांचं सेशन घेऊ. म्हणजे पर्यायी, पारंपरिक, पूरक, वैद्यक, छद्मवैद्यक, छद्मविज्ञान या संबंधाने कुणालाही काही प्रश्न असतील तर घेऊयात. माईक. बरंच आपण मॉडर्न मेडिसिन सोडून बाकीच्या ह्यांच्यावरचं बरंच हे झालं. आपल्या भारतात BHMSची भरपूर कॉलेजेस आहेत आणि ह्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि जी काही गावातली हॉस्पिटल्स असतात बरीचशी, त्या हॉस्पिटलमध्ये BHMS डॉक्टर्स नेमले जातात आणि ते ICUमध्ये असतात आणि मेडिकल पहिला तोच असतो ॲक्सेप्ट करणारा आणि तो डिसाईड करतो की कुणाकडे त्यानं जावं. ते मग कसं काय, इंडियन मेडिकल असोसिएशन त्याच्यावर ॲक्शन का घेत नाही? सांगतो मी. कारण ह्याच्यातनं तो जो पेशंट आहे त्याला चुकीचा हे दिला जाऊ शकतो सल्ला. ओके, आधी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो मग तुमच्या. छद्मवैज्ञक म्हणजे सुडो मेडिसिन, म्हणजे शास्त्रीय आहे असा आभास निर्माण करून जे खपवलं जातं त्या सगळ्या पद्धतीच्या आर्ग्युमेंट्सना किंवा त्या मांडणीला छद्मवैद्यक असं म्हणता येईल. BHMS डॉक्टरांच्याबद्दल सरांनी इथे प्रश्न उपस्थित केला. खरं सांगायचं ना प्रामाणिकपणे तर परिस्थिती खूप विदारक आहे की जे शास्त्र पर्यायी म्हणून 5 वर्ष आपण कॉलेजमध्ये शिकलो, त्या कॉलेजच्या डिग्रीच्या जोरावरती आपली चूल पेटू शकत नाही. हे सत्य ज्या वेळेला त्या कोवळ्या मुलांच्या लक्षात येतं ना सर, त्यावेळेला त्यांना दुसरा काय पर्याय राहत नाही. दे आर ट्राईंग टू डू देअर बेस्ट अंडर द गिवन सर्कमस्टन्सेस. मी तर असं म्हणतो की ही शुद्ध फसवणूक आहे तरुण मुलांची. अशा पद्धतीचे कोर्सेस चालवणं ही तरुण मुलांची फसवणूक आहे. तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी शिकायला म्हणून कॉलेजात नाव घातल्यावरती तुमच्या पदरी जर का ॲस्ट्रॉलॉजी पडत असेल तर जी वेदना तुम्हाला सोसावी लागेल तीच कळ ही मुलं सोसत असतात. ह्या लोकांना काय एम्प्लॉय करतात? बिकॉज दे आर द बेस्ट हँड्स अवेलेबल. खरं तर तिथे नर्सेस असायला पाहिजेत. ICUच्या नर्सेस वेगळ्या, त्यातसुद्धा कार्डिओलॉजीच्या वेगळ्या, नेफ्रॉलॉजीच्या वेगळ्या, असं असायला पाहिजे. पण मुळात नर्सेसच पुरेशा नाहीत. त्यात स्पेशलाइज्ड ट्रेंड नर्सेस पुरेशा नाहीत. स्पेशलाइज्ड किंवा ट्रेंड MBBS डॉक्टर्स पुरेसे नाहीत. त्यामुळे इट इज द बेस्ट अंडर द गिवन सिच्युएशन दॅट द सिस्टीम हॅज इव्हॉल्व टू यूज. दॅट्स ऑल. जेव्हा अशी पर्यायी व्यवस्था उभं राहील तर ते कोसळून पडेल. दॅट्स ऑल, बाकी काही नाही. नमस्कार सर. तुम्ही आता हॅल्युसिनेशन किंवा स्युडो सायन्स आणि प्लसिबो इफेक्टविषयी बोलला. तर यूट्यूबवर मी भरपूर व्हिडिओज वगैरे स्पिरिच्युअलिटीचे बघतो. त्यात ते काय सांगतात की पाण्यावर आपण मेडिटेशन केलं किंवा आपण जे पाणी पितो त्याला आपण मेडिटेट केलं किंवा बिफोर वी ड्रिंक आपण त्याला थॉट पाठवला की त्याच्यावर तो इंटरमॉलिक्युलर त्याचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बदलतात, इनर त्याचे इंजिनिअरिंग बदलते असं. सो दॅट ऐकलंय. मग त्याला काउंटर करण्यासाठी पण मी व्हिडिओज बघितले. मी तुमचा फॉलोअर पण आहे यूट्यूबला. मग म्हटलं की खरंच हे काम करतं का, की मंदिरांमध्ये आपण जे घंटा निनाद करून किंवा आपण जे ध्यान मेडिटेशन लावून जे पाणी करतो ते अमृत होतं आणि बेसिकली आपण पण घरच्या घरी ते करू शकतो. मग ह्या रियालिटी आहेत का, काय आहे हे कळतच नाही लवकर. आय थिंक माझं काम प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा नसून विचाराला दिशा देण्याचा आहे. सो इट इज फॉर यू टू थिंक अँड कम टू युअर ओन कन्क्लुजन. ॲज फार एज दिस फॅक्ट इज कन्सर्न्ड इन मेडिसिन, हे जे होमिओपॅथिक औषधं कशी काम करतात असा प्रश्न जेव्हा आला त्यावेळेला बेनव्हेनिस नावाच्या एका माणसाने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला नेचरमध्ये, म्हणजे चांगल्या नावाजलेल्या मासिकामध्ये, की ते वॉटर हॅज मेमरी.
पाण्याला आठवतं की आपला संपर्क अमक्या अमक्या गुणकारी औषधाशी झाला होता आणि मग ते गुण त्याच्यामुळे ते गुण उधळतं पुढे पेशंटला दिल्यावरती, अशी काहीतरी त्याची मांडणी होती. पण हा सगळा बनाव आहे असं नंतर लक्षात आलं. द पेपर वॉज शेमफुली विड्रॉन आणि द एडिटर्स रोट अगेन्स्ट दिस पर्टिक्युलर थिंग. बाकी त्याचे स्पिरिच्युअल आणि अदर ॲस्पेक्ट्स आर नॉट फॉर मी टू कमेंट, certainly not on this platform. सर, बरेचसे रोग जे ग्लँड्स आपले असतात त्या ग्लँड्समधून जे हार्मोन्स बाहेर पडतात, त्या हार्मोन्स न बाहेर पडल्यामुळं बरेचसे, आता थायरॉईड असेल किंवा इन्सुलिन असेल, तर आपले जे ग्लँड्स असतात किंवा त्यातनं ते सिक्रीट होतं, तर ते सिक्रीट व्हायचं थांबल्यामुळे आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. मग असं काय आता नवीन म्हणजे चालू आहे का की ते ग्लँड्सच ॲक्टिवेट करायचे आणि त्या ग्लँड्समधनं ते जे सिक्रीट्स आहेत ते म्हणजे फ्लो व्हायला पाहिजेत, असं काय आता का म्हणजे एक लेट मी टेल यू, तुम्ही ना ग्लँड्स हा शब्द वापरताय ना, तो खूपच त्याच्यामध्ये बऱ्याच ग्लँड्स येतात. फार मेंदूत असणाऱ्या ग्लँडपासून ते टेस्टिस, ओव्हरीज, बऱ्याच ग्लँड्स येतात आणि यातल्या ग्लँड्सचं सिक्रेशन हे ब्लडमध्ये जात असतं. ते वाढेल किंवा कमी होईल याच्यासाठीची औषधं असतात, पण ती काही सगळ्याच रोगांमध्ये आणि सगळ्यांनाच ती वापरता येतात असं नाही. तर वी हॅव दोज मेडिसिन्स. थायरॉईडचं प्रमाण कमी पडलं तर थायरॉईड वाढवण्याचं औषध असतंच ना, तशी अनेक असतात. कॉर्टिकोस्टेरॉइड्स असतात, काही प्रकारचे हॉर्मोन्स असतात की जे प्रेग्नन्सी राहत नाही अशा प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. ते सुद्धा त्या ग्लँडचं कार्य आपल्या अंगावर घेतात थोडक्यात. अशी आहेत औषधं. त्यांना बोलू. आपण जे आता जाहिरातीचं सांगितलं, टी व्हीवर असू दे किंवा पेपरमध्ये असू दे, की ज्या व्यक्तीला चालता येत नव्हतं ती व्यक्ती 4 जिने चढते, अशी जाहिरात असते ती. पण ह्या जाहिरातीला तुम्ही पुरावा दाखवा अशी म्हणणारी कुठली एजन्सी नाही आहे का भारतामध्ये? सर, तुम्ही आणि मी ती एजन्सी आहोत. इफ यू कंप्लेन with the Food and Drug Administration, with the relevant authorities, they will take action. मी ज्या जाहिरातीचा उल्लेख केला, टाईप 1 डायबिटीस बरा करतो, ती जाहिरात आता दिसत नाही सर. मला असं विचारायचं आहे, पर्यायी मेडिसिन्स जी आहेत त्याला सरकारने खुलेआम परवानगी दिली आहे की कुठलंही व्हेरिफिकेशन न करता, हे लक्षण खूपच वाईट आहे. त्याला आपण काहीच करू शकत नाही का? म्हणजे हा विधान आहे का, हे प्रश्न आहे? प्रश्न आहे, म्हणजे विधानही आहेच पण नाही, आय टेल यू की सरकार या प्रश्नाकडे सरकार या दृष्टीने बघतं, एक नियंत्रक यंत्रणा म्हणून याच्याकडे बघतं की ठीक आहे, तुम्हाला काही XYZ पॅथीचं औषध द्यायचं आहे ना, मग त्याचं अमुक इतकं शिक्षण, अमुक हे रजिस्ट्रेशन, अमुक इतकं त्याचं काहीतरी व्हॅलिडिटी, असं जे काय आहे त्याचे नियम सरकार घालून देत असतं. प्रत्यक्षात ते शास्त्र म्हणून वैध आहे की नाही याला सरकारशी काही घेणं देणं नसतं, सरकारला याच्याशी काही घेणं देणं नसतं. आयडियली असायला पाहिजे तुम्ही म्हणता ते, पण नसतं. मग अगदीच ज्या सरळ अशास्त्रीय गोष्टी आहेत त्याला सरकार मुरड घालतं ना. म्हणजे आता मी म्हटलं तसं सापाचं विष उतरवण्याला कायद्याने बंदी आलेली आहे, तर त्यासाठी काय रेटा लावावा लागला आणि काय झालं हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे सरकार एक नियंत्रक यंत्रणा म्हणून बघतं. दुसरं, मगाशी त्या सरांनी पण प्रश्न विचारला, त्याचं आणि तुमच्या प्रश्नाचं नातं आहे की सरकार असं बघतं की हे सगळे जे ट्रेंड लोक आहेत ना, दे आर असेट्स, दे आर ट्रेंड मॅनपॉवर. कोविडच्या साथीमध्ये ज्या वेळेला डॉक्टरांची यांची अचानक कमतरता झाली, त्यावेळेला ती कमतरता भरून काढण्याचं काम बऱ्याचशा प्रमाणामध्ये नॉन ॲलोपॅथिक डॉक्टरांनी केलंच ना. त्यामुळे सरकार या लोकांच्याकडे ट्रेंड हेल्थ मॅनपॉवर या दृष्टीने बघतं आणि सरकारचं काम स्वस्तात होत असतं. मेडिकल कॉलेज काढायची काही गरज पडत नाही वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे इट इज नॉट जस्ट मेडिसिन, त्याच्यात अनेक पैलू आहेत मॅडम, बरं का. म्हणजे आता आयुर्वेदाचा विषय समजा घेतला ना, तर तो आपल्या संस्कृतीचा सुद्धा भाग आहे ना. त्यामुळे त्याला कितपत तुम्ही दूर करू शकता
संस्कृतीशिवाय आपण जगू शकतो का? किंवा आपल्या देशाची ती सॉफ्ट पॉवर आहे. इंटरनॅशनल योगा डे म्हणून ज्या वेळेला पार अँटार्क्टिकापर्यंत लोक ते करतात, त्यावेळेला एक प्रकारचं राजकीय स्टेटमेंटसुद्धा केलं जात असतं. त्यामुळे इट इज नॉट जस्ट ड्रग्स, इतर अनेक पैलू आहेत, पण त्यातला आपल्या आयुष्याशी थेट जोडलेला जो आहे की आपल्या आरोग्याचा आणि अनारोग्याचा निर्णय करण्यासाठी जे आवश्यक आहे त्या बाबींबद्दल मी आत्ता मुख्यत्वे करून बोललो. पण त्याला इतर अनेक आयाम आहेत, इतर अनेक पैलू आहेत. धन्यवाद. अच्छा, माईक वरून मेडिकल कॉलेजेस, कॉलेजेस 1 लाख त्यांना द्या की माईक. अच्छा, तुमची वायरला. तर ब्रिजिंग चाललं होतं इतक्या वर्षी. ब्रिजिंग का फोर्किंग हा माझा प्रश्न आहे. आणि दुसरी एक समन्वयक बोका हा धोकापत करून कमेंट आहे. कारण गेले मी माझा फार अनुभव नाही, 15-20 वर्ष काम केलं मी वैद्यकीय क्षेत्रात. अल्टरनेटिव्ह मेडिसिन तुम्हीच जसं म्हणाला की ही मॅनपॉवर म्हणून सरकार बनवतं, हे ॲक्च्युली ही कॉलेजेस काढलेत नॉट टू प्रमोट आयुर्वेदा, नॉट टू प्रमोट होमिओपॅथी, बट ॲज अ मे बी अ जुगाड फॉर MBBS. MBBSचे MCIनं स्वतःचं स्तोम इतकं माजून घेतलं आणि इतकं अवघड केलं मेडिकल कॉलेजेस करायला. बरोबर, त्याला जुगाड म्हणून ही अल्टरनेट व्यवस्था केलेली आहे. पूर्वी बऱ्याच वेळेला असं कंबाईंड कोर्सेस होते, म्हणजे MBBS आणि इंटिग्रेटेड कोर्सेस होते आणि नंतर मग हे. त्यामुळं ह्या दृष्टीनं पुढे जाऊन जर म्हणजे खरंच जे काही चांगलं आहे म्हणजे त्याला म्हणजे दांभिकतेनं माझी ही पॅथी नाही म्हणून मी ह्याच्याकडे न बघता फ्युचरमध्ये जाऊन जे उपयोगाचं आहे ते जर करायचं असेल तर, आणि सगळ्यांची फिजिओलॉजी सेम आहे, सगळ्यांची पॅथॉलॉजी सेम आहे, कीप अ कॉमन कोर्स अँड ओनली फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन पुट आयुर्वेदा और होमिओपॅथी. त्यावर तुमचं उपयोग काय म्हणजे फोर्किंग का ब्रिजिंग? I guess this is a, as far as medical education is concerned, this is a practical suggestion that let people opt for these courses once they finish their undergraduate education. तसं जर का झालं ना तर निदान अंडरग्रॅज्युएटमध्ये शिकलेल्या शास्त्राशी हे विसंगत काहीतरी आपल्याला शिकवलं जातं आहे हे त्यांच्या पटकन तरी लक्षात येईल. म्हणजे लक्षात येतच प्रत्येकाच्या, पण वेगवेगळ्या टप्प्यावर लक्षात येतं. त्यामुळे दॅट इज वन थिंग अँड पीपल मे ऑर मे नॉट ऑप्ट फॉर दोज कोर्सेस. दॅट इज वन. आणि आय डोंट नो व्हॉट वॉज युअर फर्स्ट कमेंट? बेजिंग first comment was because the efforts put in by most of the general practitioners किंवा alternative medicine जरी modern medicine practice करत असले, they have given a certain contribution to our society. Yes, that has to be acknowledged somewhere. कारण कसं खेडेगावात वगैरे गेलो तर MBBS म्हणजे माझी आत्या फॉर इन्स्टंट बिद्री म्हणून खेडेगावात प्रॅक्टिस करत होती. शी स्टार्टेड प्रॅक्टिस इन 74, शी स्टॉप रिटायर्ड इन 2014. That couple was the first and last MBBS couple of that. There is no belittling the fact that these people, they do work in very difficult situations and when nobody dares to tread असं म्हणतात, अशा ठिकाणी जाऊन ते करतात. पण मी तेच म्हणतोय की they are being exploited. Yes. हे एक्सप्लॉयटेशनच आहे ना एक प्रकारचं. they are forced into periphery. This is forced migration. Yes. They are being denied modern medicine. काय हरकत आहे व्यवस्थित शिक्षण घेऊन पाहिजे तिथं प्रॅक्टिस करायला? असं छद्मविज्ञान का शिकायला पाहिजे त्याच्यासाठी? असा प्रश्न. थँक्यू. सर माझा अभ्यास नाही. That is not my area of specialty. नमस्कार सर. बरेच आपले जे आजार होतात ते नाभीशी संबंधित असतात असं आयुर्वेद सांगतं. या संदर्भात आपलं मत व्यक्त. माझा काही अभ्यास नाही त्याच्याबद्दल. तुम्ही त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा करा. थँक्यू. सर, तुम्ही जो विषय मांडला होता तसंच जेनरिक मेडिसिन आणि जे ब्रँडेड मेडिसिन आहे, मग याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता कितपत वाटते? खरं ना तर म्हणजे अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट नाही व्हायला पाहिजे.
because the government itself regulates the production of all types of medicine, generic as well as हे त्याची एफिकसी आणि सेफ्टी हे गव्हर्नमेंटची एजन्सी सर्टिफाय करत असते. नाही पण कंपन्यांना जशी R&D डिपार्टमेंट्स असतात तशी यांच्यासाठी कुठं चेकअप वगैरे, पण ते रिसर्च ऑलरेडी त्यांचे जे मॉलिक्युल्स तयार असतात तेच हे जेनेरिक वाले विकतात ना. नाही पण बऱ्याच वेळा समजा एखाद्या कंपनीमध्ये अमॉक्सिसिलिन 500 मिलीग्राम आहे तर ते 500 यात आहे की नाही हे चेकअप करण्यासाठी कुठली कंपनी अशी नाहीच आहे अवेलेबल नाही ना. मग तुम्हाला FDA कडे ते सॅम्पल पाठवावे लागतात, ते देतात तपासून. मी कधी केलं नाहीये तसं पण टेक्निकली इट इज पॉसिबल. कारण जनरिक मध्ये स्वस्त आहे म्हणून या नावाखाली लोक बरं, उदाहरणार्थ जे लॉंग टर्म लागणारे औषध आहेत त्याचा परिणाम त्यांच्यावर वाईट होऊ शकतो जर चांगलं औषध निघालं नाही तर त्या दृष्टिकोनातून आपण लोकांना जागृत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण म्हणजे जेनेरिक इज नॉट सेफ असं आपण ब्लँकेट स्टेटमेंट कसं करू शकतो? नाहीच करू शकत. एक्झॅक्टली. मग तेच तुमचं आत्ताचं जे पूर्ण हे आहे विवेचन, आणि म्हणजे माझं हेच विवेचन आहे की ब्लँकेट स्टेटमेंट आपण कसं करू शकतो. इफ द गव्हर्नमेंट सेज की काय त्या XYZ कंपनीचं म्हणजे जे काय नॉन जेनेरिक ब्रँडेड औषध आहे ते आणि हे इज ॲट पार, तर अनलेस यू कम आउट विथ एव्हिडन्स यू हॅव टू बिलीव्ह दॅट पर्टिक्युलर एजन्सी. तुम्ही आणि मी काय करू शकत नाही. वी कांट डू, वी कांट चेक ईच अँड एव्हरी मॉलिक्युल आणि हे ना. पण आय गेस तक्रार विक्रार झाली तर ते तपासत असतील, काहीतरी यंत्रणा असेल, माहित नाही मला. ओके, थँक्यू. योगासनांमुळे काही आजार बरे होतात वगैरे असं म्हटलं जातं. योगासनांमुळे काही आजार, मी गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि नाही म्हणजे योगा हे माझ्या क्षेत्रापुरतं मी सांगतो की काय डिलिव्हरी नॉर्मल वगैरे काय होत नाही योगासनं केल्याने. प्राणायामामुळे फुफ्फुसाचे आजार बरे. आय हॅव नो, त्याला काय अर्थ आहे? अशा कुठले स्टडीज मी काय वाचलेले नाहीत आणि माझ्या तो अभ्यासाचा विषय नाही. त्या क्षेत्रातल्या लोकांना आपल्याला विचारायला पाहिजे. पण कोणी असं स्टेटमेंट केलं तर ज्यांनी करणार आहे त्याच्यावरच पुरावा देण्याची जबाबदारी आहे ना. कोर्टात समजा तुम्ही म्हणलात की याने माझा खून केला, म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत, आपला खून झालेला असतो, पण याने अमक्याचा खून केला तर जो आरोप करतो त्याचं किंवा जो दावा करतो त्याचा पुरावा देण्याची जबाबदारी आहे. तसंच या क्षेत्रात सुद्धा आहे. इफ समबडी सेज दॅट इट इज युजफुल ही शुड प्रोव्हाइड एव्हिडन्स, ही ऑर शी. समस्त वैद्यकीय क्षेत्राच्या जिव्हाळ्याचा आणि त्यामुळं पेशंटच्याही जिव्हाळ्याचा विषय आज सरांनी मांडला. मला वाटतं सरांचेच काही शब्द मला उसने घ्यावे लागतील त्यांचे आभार मानायसाठी, की पेशंटचं हित हे टॉपमोस्ट प्रायोरिटीला असायला पाहिजे. पेशंटचा वेळेत आणि योग्य ट्रीटमेंट मिळवण्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. मीडियाच्या किंवा कोणाच्याही अवास्तव विधानांमुळं त्याची दिशाभूल होता कामा नये आणि पॅथीचा अभिनिवेश बाजूला ठेवून तर्कशुद्ध विज्ञानाशी एकनिष्ठ राहून योग्य ती ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटला आपल्या देशात तरी मिळायला पाहिजे वॉज द इसेन्स ऑफ सर्स लेक्चर. सरांचेच परत एकदा शब्द अत्यंत नेमक्या सुबक सुचारू पद्धतीने त्यांनी आजचं लेक्चर आपल्याला दिलं, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी सरांचे आभार मानते. आपण सगळ्या श्रोत्यांनी नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साहाने याला उपस्थिती दाखवली आणि अतिशय उत्साहाने प्रश्नोत्तरं पण केली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे आभार. एक छोटंसं कृतज्ञता म्हणून सरांना संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह आणि छोटंसं रोपटं भेट देतो. सर सातत्याने अनेक मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती लिहित आणि व्यक्त होत असतात, त्यामुळं जनसामान्यांना त्यांच्याशी अटॅच राहणं सोपं आहे. सरांचे परत एकदा आभार. उद्याचं व्याख्यान कैलासवासी डॉक्टर अनंत गोविंद साठे आणि श्रीमती उमाबाई अनंत साठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चंद्रशेखर टिळक डोंबिवलीचे. विषय आहे डिजिटल रुपया आणि क्रिप्टोकरन्सी.